नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर नवीन सुरुवात केलेला आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट प्रॅक्टिस सेट 3.1 देखील आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर आज आपण पुढचा पॉइंटला सुरुवात करू म्हणजे 3.2. पण त्याच्या आधी त्या 3.2 विषयी निगडीत काय जे बेसिक असेल n टर्म ऑफ एन एपी म्हणजे आपण ते शिकू समजा आज. बघा तर व्यवस्थित लक्ष द्या. तर n म्हणजे काय n टर्म ऑफ एन एपी म्हणजे बघा ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बरोबर आहे. आता n टर्म ऑफ एन एपी ह्याच्यासाठी एक समजा आता हे नवीन पॉइंट आहे ते एक सिक्वेन्स आहे त्याच्यात आपल्याला एक फॉर्म्युला तयार होतो म्हणजे आपल्याला कितवं पद समजा आपल्याला असं विचारलं एकाने सिक्वेन्स दिलेली असते समजा असं दिलं 2 4 6 8 अप टू द बरोबर आहे. हे कसं आहे 2 च्या टेबल मध्ये आता हे बघा हे पहिलं पद दुसरं पद तिसरं चौथं आणि ते म्हणलं जर आपल्याला कितवं पद काढा म्हणलं 10वं पद काढा तर आपल्याला इथं त्या फॉर्म्युलाचा इथं वापर होणार आहे. पण त्याला तुम्हाला फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युला काय दिलाय? फॉर्म्युला असा आहे की Tn a n - 1 t. पण हा फॉर्म्युला कसा आला तर त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडं बेसिक सांगतो. तर तो फॉर्म्युला कसा तयार झाला असेल तर ते तुम्हाला कोणी विचारणार नाही पण एक माहित असलं पाहिजे. बघा तर फर्स्ट टर्म काय करतो? फर्स्ट टर्म म्हणजे काय असते आपलं T1 म्हणजे काय असते a बरोबर आहे. तर बघा एखादी सिक्वेन्स आहे समजा T1, T2, T3, T4, T5 डॅश बरोबर आहे अप टू द म्हणजे आता T1, T2, T3, T4, T5 आणि तुम्हाला जर म्हणलं तर T10 काढा 10 15 काढा तर कसं काढायचं बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी बघा आता समजा मी तुम्हाला सांगतो T1 म्हणजे काय a बरोबर आहे. समजा मी असं लिहिलं T1 = a बरोबर आहे. आता T2 इक्वल टू मी काय लिहिणार सांगा बरं a d बरोबर आहे. आपण ते आपलं T1 d सॉरी T2 म्हणले काय घ्यायचं T1 d. आता आपण कसं करतो एखादं दुसरं पद 2 4 6 8 याला आपण T1 म्हणतो त्याला T2 म्हणतो बरोबर आहे. याच्याने आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. तर तसाच प्रकारे तर मग आता इथं बघा T1 बरोबर काय a म्हणजे T1 म्हणजे काय a T2 बरोबर काय येणार T1 काय ते d म्हणजे काय त्याचा कॉमन डिफरन्स त्या दोघांमधला डिफरन्स बरोबर आहे. बघा T1 बरोबर a T2 बरोबर T1 d बघा मग T1 काय a काय आलं a d. बघा लक्षात आलं. हे जरी नसलं समजत तरी समजून घ्या. T3 इक्वल काय येणार सांगा तुम्ही T3 इक्वल T2 d काय येणार T2 d. T2 ची किंमत माहिती आहे ना काय a d आणि हे d बरोबर आहे. d 2d म्हणजे a 2d आले a 2d. बघा आता T4 काय आला T3 d. तुम्हाला लक्षात येत असेल तर आपण काय करलं T1 म्हणले की 0 घेलं आणि a 0 असते. 2 म्हणले की 1 3 म्हणले की 2 4 म्हणले की 3. बघा आता T3 ची किंमत माहिती तुम्हाला a 2d d काय d आपलं d ला d किती झाले जी बेरीज a 3d झालं. तसंच असं जर तुम्ही 5 घेतलं T4 d बरोबर आहे. T4 ची किंमत काय a 3d d तर काय होणार a 4d होणार का नाही. मग हे असं कुठं जाणार तर किती पदवर जाणार Tn कुठवर जाणार T1 Tn म्हणजे किती पद Tn म्हणजे काय नंबर ऑफ बरोबर आहे. तर मग Tn तर तसंच बघा आता इथं काय केलंय 2 म्हणले की 1 3 म्हणले 2 बरोबर आहे. तसंच मग आता बघा तुम्ही जर असं केलं आता बघा हे a ला a ठेवलं बरोबर आहे a d ची किंमत काय केली 2 इथं काय केलंय 1 मायनस केलं ना म्हणजे 2 1 बघा असं ब्रॅकेट मध्ये 2 - 1 d म्हणजे काय आलं 2 2 ना 2 - 1 d म्हणजे 1d म्हणजे हेच समजा बरोबर आहे. तसं इथं काय केलं असं सांगा तुम्ही a किती पद आहे तिसरं 3 मायनस काय केलं असेल 3 - 1 d
डी. बरोबर आहे. मग तसंच समजा आता आपल्याला इथं एकदम शेवटला काय करावं लागेल तुम्हाला, इथं काय आहे समजा हे बघा a प्लस 4 आहे ना, 4 मायनस 1 इंटू डी, a प्लस 5 मायनस 1 इंटू डी. तर म्हणजे हे वाढ एक नाही बाई 2 3 4 इथं 1 समजा इथे 0 आहे म्हणून आपण काय केलं प्लस 1 मायनस 1 इंटू डी, म्हणजे 1 मायनस 1 0च होणार आहे. बरोबर आहे. तर तसं मग तुम्हाला एक सांगतो, मग शेवटला काय राहणार a तर राहणार बा सगळीकडे काय a a a a आहे का नाही सगळीकडे a प्लस n 5 म्हणजे तो वाढत चाललाय का नाही 4 5 इथं कसं आहे 4 5 अप टू द n, मग n मायनस 1 इंटू डी. तर मग तुमचा फॉर्म्युला असा तयार होतोय tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग आता a म्हणजे काय तुमचं फर्स्ट टर्म, a म्हणजे काय फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म काय तुमचं a आणि d काय तुमचा कॉमन. तुम्हाला a आणि d माहित असलं की n किती पद काढताय ना 20 पद काढा म्हणलं. समजा असं उदाहरण 2 4 6 8 बरोबर आहे. तुम्हाला इथे 20 पद काढा म्हणलं, n ची किंमत किती ठेवायची 20. आलं लक्षात. तर आपलं सूत्र तुम्हाला हे जरी काय नाही जरी एवढं जरी समजलं ना तरी तुम्हाला काहीच अडचण नाही. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. a म्हणजे फर्स्ट टर्म, हे लिहून घ्यायचं तुम्ही लिहून घेऊ शकता. a म्हणजे काय फर्स्ट टर्म, d म्हणजे काय कॉमन डिफरन्स. तर आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपला प्रॉब्लेम घ्यायचा आहे. बरोबर आहे. तर आता बघा हा प्रॅक्टिस सेट 3.2 ला आपण सुरुवात करू. ह्या चॅप्टरच्या काय झाल्या बेसिक गोष्टी झाल्या. आता 3.2 मध्ये आता काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा काय 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2. त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तकात काय त्याने वर्ड प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम सोडून दिले तुम्हाला प्रॅक्टिस सेट आहे तुम्हाला ते आपोआप तुम्हाला सोडवता येते. तर आपण 3.2 ला सुरुवात करू. 3.2 मध्ये आता असा फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द करेक्ट नंबर इन गिवन बॉक्स फ्रॉम द फॉलोइंग एपी. कारण त्या बॉक्स मध्ये भरायचं. मी ते तुम्हाला बॉक्स मध्ये काय सांगणार नाही, फक्त मी डायरेक्ट तुमच्या त्याच्या किमती सांगतो 1 8 12 22. बरोबर आहे. असे एक दिले. नंतर काय दिले बघा सेकंड मी एक सांग सेकंड काय दिले 3 6 9 3 6 9 12. बरोबर आहे अप टू द. मग आता ह्याच्यात बघा आता तुम्हाला त्याने म्हणले a t1 t2 t3 द्या. मग मला सांगा a काय असन 1, t1 काय असन 1, t2 काय असन 8, t3 काय असन 15, t4 काय असन 22. आणि खाली काय करा म्हणले t2 मायनस t1 t2 मायनस t1 t2 काय 8 मायनस 1 किती आलं 7. पुन्हा ते काय म्हणले खाली आणखी t3 मायनस t2 t3 काय 15 मायनस 8 किती आले 7. बरोबर. हे असं तुम्हाला देते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असंच काढा म्हणले. ह्याच्यात मी तुम्हाला t1 t2 t3 t4 माहिती तसंच करायचं. पुन्हा थर्ड नंबरचा प्रॉब्लेम मी असं काय दिलाय बघा. थर्ड नंबर प्रॉब्लेम दिलाय -3 -3 -8 -13 -15 का -18 द्या इथं अप टू द. म्हणजेच काय a म्हणजेच काय -3 t1 म्हणजेच काय -3 t2 म्हणजेच काय -8. सर्वांना लक्षात दिले. थोडं जर फास्ट होत असेल तर बघा डबल सांगतो. या तुम्हाला t1 a म्हणजेच t1 बरोबर t1 म्हणजेच a t1 t2 t3 t4. तर तसंच आपण इथे t2 t1 हे आपण कालच्या ह्याच्यामध्ये असं ह्याच्या बेसिक वरच प्रॉब्लेम झालते कालच्या लेक्चर मध्ये. बरोबर आहे. ह्याच्यात आवड काहीच नाही. ह्याच्यात बी काय काढा म्हणलं आपल्याला t2 t1 काय करणार इथं t2 t1 t2 काय सांगा t2 आणखी t2 t3 -13 t4 -18. मग आता काय म्हणले t2 t1 t2 काय -8 मायनस t1 काय -3 तिथे फक्त ब्रॅकेट करा. हे -8 मायनस मायनस प्लस वेगवेगळे चिन्ह असल्यावर काय करायची
वजाबाकी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं -5. मग तुम्हाला ह्याच्यात ए बी माहिती डी बी माहिती, म्हणजे जे फरक येते ती कशाची किंमत असते, डी ची किंमत. कशाची किंमत असते, ज्याचा फरक येते ती कशाची किंमत आहे, डी ची. तर अशा प्रकारे तुम्ही ते राहिलेले 2 प्रॉब्लेम होमवर्कला करू शकता. तर आपण सेकंड क्वेश्चनला सुरुवात करू. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर पहा, तर आपण आता सेकंड क्वेश्चनला सुरुवात करू. पहा सेकंड क्वेश्चन असा दिलाय, डिसाइड द वेदर द फॉलोइंग द सिक्वेन्स इज एन एपी म्हणजे खाली दिलेली काय म्हणते ते सिक्वेन्स आहे म्हणते. सिक्वेन्स इज अ एपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. इफ शो फाइंड द T20 म्हणजे 20th टर्म म्हणले 20th टर्म ऑफ द फॉलोइंग प्रोग्रेशन म्हणजे खाली एक समजा तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिले आणि त्याच्यातले किती पद काढायचे T20 इक्वल टू क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. तर आपण बघू काय दिले तिथं. समजा प्रॉब्लेम काय दिला बघा. कितवा प्रॉब्लेम हा सेकंड प्रॉब्लेम असा दिला -12 -5 2 9 16 23 30 अप टू द. बरोबर आहे. असा ना बघा आता म्हणजे तुम्हाला काय दिले, एक समजा ही काय दिली एपी दिली आणि ह्याच्यात काय म्हणते एपी आहे का नाही ती ओळखावं लागेल आपल्याला. डिसाइड द वेदर ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स. बरोबर आहे. मग दिलेली सिक्वेन्स एपी आहे का नाही ते ओळखू आपण. ओळखल्यानंतर आपल्याला T20 काढायचे. बरोबर आहे. तर मग एकदम सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. दिले द गिवन सिक्वेन्स is -12 -5 2 9 16 23 30 डॅश. बरोबर आहे. चला तर मग आता तुम्हाला ह्याच्यात T1 T2 T3 माहिती, मग त्याच्यानुसार आपण याला लिहू. बघा T1 इक्वल टू -22 -12 बरोबर आहे. बघा अशा लिहिले आपण 30 पण आपल्याला किती पद विचारलंय 20. मग त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागेल, त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला वापरू. तर आधी आपण ओळखू हे समजा काय आहे एपी आहे का नाही. तर एपी असणार त्याच्यासाठी आपण असं लिहू T2 T1 T2 काय -5 T1 -12 किती येणार आहे 7. बघा T3 T2 T3 काय 2 T2 काय -5 म्हणजे मायनस काय होणार प्लस 2 + 5 इथे ना 7. बरोबर आहे. T3 पुन्हा आता T4 T3 T4 काय 9 - 2 किती येते 7. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येत असेल की हे काय d इक्वल टू कशी किंमत येईल कॉन्स्टंट येईल. d इक्वल टू 7 काय आहे कॉन्स्टंट संख्या येईल. मग तुम्ही इथे लिहू शकता काय हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. तुम्ही खाली वाक्य लिहा the difference between two consecutive term is constant. Difference between two consecutive term is constant. Therefore therefore is given sequence is AP. Given sequence is AP. तर आपला आता याचा सेकंड क्वेश्चन असा म्हणलाय की काय करा म्हणलाय T20 पद काढा म्हणते. लगेच आपला फॉर्म्युला आठवला पाहिजे. सगळ्याला फॉर्म्युला पाठ झाला असेल. T1 Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू d. आता तुम्हाला ह्याच्यातली a ची किंमत कोणी सांगू शकते. a इक्वल टू -12 d इक्वल टू किती आलाय आपलं 7. तर किती पद काढायचं आपल्याला 24. तर तुम्ही काढू शकता. तर मग खाली मी इथे लिहू शकतो a इक्वल टू -12 आणि d इक्वल टू किती या d इक्वल टू किती या 7. मग झाला आपल्याला किती पद काढायचे 20. मग मी इथे असं लिहू शकतो T20 a -12 plus n 20 - 1d into 7 12 -12 19 into 7 म्हणजे 19. हा 19 मग 19 चा पाडा किती पद म्हणा 7 19 33 7 बरोबर आहे. करायचे सबट्रॅक्शन
वेगवेगळे चिन्ह असले आपण काय करतो वजाबाकीने कोणत्या संख्येत चिन्ह द्यायचं तर मोठ्या. तर बघा आता ह्याची सबट्रॅक्शन करा किती येणार 3 - 2 1 3 - 1 2 आणि 1 म्हणजे प्लस 120. मग 20 व पद किती आलं 121 121. खाली लिहू शकता 20 टर्म ऑफ द गिवन AP इज 121 असं लिहू शकतात 20 term of the given AP is 121. बरोबर आहे. व्यवस्थित समजून घ्या. सोपा प्रॉब्लेम आहे, काहीच अवघड नाही. त्यात 20 व पद विचारलं होतं. मग आपल्याला 20 व पद काढायचं पण त्याच्यासाठी आपल्याला ए माहित पाहिजे. ए तर सगळ्यांना माहिती. ए नंतर आपल्याला काय माहित असायला पाहिजे डी. बरोबर आहे. तर मग आपण डी काढलं. डी नंतर आपल्याला टीएन काढता आलं. बरोबर आहे. तर स्क्रीनशॉट मारून आता ह्याच्यानंतर आपण थर्ड प्रॉब्लेम पाहू. पहा थर्ड प्रॉब्लेम असा आहे. थर्ड प्रॉब्लेम काय दिला तर पाहू आपण. बघा अरे व्यवस्थित मी वाचतो लक्ष द्या. The given arithmetic progression 12 16 third problem 12 16 20 24 up to the find the 24 terms 24 म्हणजे किती काढायचे टी 24 टर्म्स काढायचे 24 व पद काढायचे आणि दिस इज द प्रोग्रेशन. म्हणजे काहीच नाही अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिले आणि त्याच्यात कोणतं पद काढा म्हणलं 24. मग काहीच ह्याला अवघड काहीच नाही. ह्याच्यात द गिवन एपी लिहू शकता तुम्ही. गिवन एपी काय 12 16 given AP is 12 16 20 24 dash. सांगा आता तुम्ही ह्याच्यात a equal to 12 a equal to 12 d equal to t2 minus t1 असं करू शकता. d equal to t2 minus t1 t2 काय 16 minus 12 किती आलं 4. या आणि d च्या किंमत दिल्या आणि आपल्याला काय काढायचंय t 24 इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपण काय करणार फॉर्म्युला tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. बरोबर आहे. तर बघा tn तर किती आहे t 24 a किती आहे 12 प्लस n किती 24 मायनस 1 इंटू. तर दोघांमध्ये काय नाही म्हणजे काय असते गुणाकार. d किती 4 म्हणजे काय ना 12 प्लस 23 चौक बघा 23 चौक 92 म्हणजे दोघांची काय करा ऍडिशन किती येणार याची बेरीज 2 2 4 1 10. तर मग t 24 किती आलं 104. t 24 किती आलं 104. आणि वाक्य लिहा 24 terms of the given AP of the given AP is 104. अशा प्रकारे हा तिसरा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. तर पहा आता फोर्थ प्रॉब्लेम ह्याच्यानंतरचा फोर्थ प्रॉब्लेम. फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. खाली AP दिली 7 13 19 25 इथे काय दिले अप टू द. बरोबर आहे. तर आता ह्याच्यात काय करा म्हणते 19 टर्म काढा म्हणते. किती पद काढा म्हणते 19. मग आपलं आहे तसं लिहायचं द given AP is 7 13 19 25 up to the. बरोबर आहे. तर a equal to 7 d equal to t2 minus t1 13 minus 7 किती येते 6. मग आता आपल्याला a आणि कशाच्या किमती माहित झाल्या आपल्याला d च्या a आणि d च्या किमती माहित झाल्या. a equal to 7 d equal to 6. तर किती पद काढा म्हणले आपल्याला t19 पद काढा म्हणले. मग t19 equal to आपण लिहिलं क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. तर आता आपण काय करू शकतो तर t ह्याचा फॉर्म्युला वापरा. t
tn इक्वल टू काय फॉर्म्युला tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. मग a काय 7 n काय t 19 बरोबर आहे n काय मग 19 मायनस 1 इंटू d d किती आहे 6 बरोबर आहे 7 किती राहते 18 इंटू 6. मग 18 चा गुणाकार करा 18 सकी किती होते 18 सकी 18 दर्शन 108 आणि ची बेरीज करा किती येते 115. मग टी 19 ची किंमत किती आली 112. मग इथे लिहा किती विचारलं होतं 19 टर्म ऑफ द गिवन AP इज 115 हे आपलं आन्सर झालं बरोबर आहे. तर ह्याच्या नंतरचा आता हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ह्याच्या नंतरचा आपण 5 नंबरचा प्रॉब्लेम सुरू करू. 5 नंबरला असंच म्हणते फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. एक AP दिली 9 4 minus 1 minus 6 minus 11 up to the बरोबर आहे. ह्याच्यात बी आपल्याला किती पद काढायचे टी 27. तर बघा आता लक्ष द्या हा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यासारखाच आहे द गिवन इथे लिहायचं द गिवन AP is 9 4 minus 1 minus 6 minus 11 a equal to 9 d equal to t2 minus t1 म्हणजे 4 minus 9 म्हणजे किती येते -5. बघा प्लस मायनसचा आपल्या इथे उपयोग झाला. या बेसिक गोष्टी ज्याला माहित नाही त्याला काहीच नाही. काही विद्यार्थ्यांनी ते पास लिहू शकतात. पास लिहिले पूर्ण आन्सर काय होणार तुमचा आन्सर चुकणार. मग आता a आणि d च्या किमती माहित झाल्या तुम्हाला a equal to 9 d equal to -5. बाकीचं तुम्हाला पुढचं तुम्ही करू शकता. तर आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल tn आपल्याला किती काढायचं आहे t27. तर मग tn चं सूत्र वापरावं लागेल tn equal to a plus n minus 1 into d. a काय 9 plus n 27 minus 1 into d काय -5. मग -5 आपण जरा ब्रॅकेट करू बरोबर आहे. तर करा आता हे 9 plus 26 into -5 प्लस मायनस काय ना मायनस करा गुणाकार 26 चा पाडा म्हणा किंवा 5 सर्कल 30 ला 0 हातच्याले 3 5 2 10 3 13 26 पाचा 30चे -130. मग ह्याची वजाबाकी करा -121 t19 म्हणजे किती इथे t27 पद किती आलं मग आपलं -121. मग खाली वाक्य लिहा 20 term of the given AP is -121 बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपला कितवा प्रॉब्लेम झाला 5 नंबरचा प्रॉब्लेम संपला. तर इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या लेक्चर मध्ये आपण हा शेवटचा प्रॉब्लेम घेणार आहोत. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे जे तुमच्या पुस्तक मध्ये आहे मी तिथे लिहिलेलं आहे. तर बघा काय म्हणतंय फाइंड द हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. डिव्हिजिबल म्हणजे भाग जाणे 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती बरोबर आहे. आता पहा तुम्हाला प्रश्न हा स्पर्धा परीक्षेला विचारू शकतात म्हणून व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. पहा क्वेश्चन काय म्हणलाय की डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत हाऊ मेनी म्हणले की किती म्हणले काय n. आपण कसं म्हणतो आपल्या क्लासमध्ये किती विद्यार्थी बरोबर आहे तुमच्या घरी किती फॅमिली मध्ये किती मेंबर आहेत किती म्हणजे काय n म्हणजे नंबर ऑफ किती नंबर आहे. म्हणजे आपल्या इथे 100% तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या इथे काय काढायचंय n काढायचंय. बघा क्वेश्चन याला डबल वाचतो फाइंड द हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती. तुम्ही सांगा आता पहिली संख्या कोणती 3 अंकी 99 शेवटची संख्या आहे 2 अंकी 3 अंकी कोणती झाली पहिली 100 ला भाग जाते 5 न जाते. लगेच दुसरी कोणती येणार 101 ला 5 न भाग जाते का नाही. पहिला सूत्र तुम्हाला 5 ची कसोटी माहित पाहिजे. 5 ची कसोटी काय असते
ज्या संख्येच्या एक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतील तर त्या संख्येला कितना भाग जातो 5 न भाग जातो 0 आणि 5 कुठे एक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0 आणि 5 जर अंक असेल तर त्याला कितना भाग जातो 5 न जातो आलं लक्षात पहिली संख्या 100 दुसरी काय आहे 105 पुन्हा 110 115 120 125 अशी एकदम शेवटची संख्या कोणती तीन अंकी 1000 म्हणलं 1000 तीन अंकी संख्या होणार आहे का नाही मग 999 पण 999 ला भाग जाणार आहे का 5 न नाही तर मग त्याच्या आधीची कोणती आहे ना 995 तर बघा मग आता मी इथं लिहिलं तर 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 हे तुमच्या पुस्तकात आहे आर 100 105 110 115 अप टू द 995 म्हणजे 995 मग मी लिहिलं द अबव सिक्वेन्स इज एपी आता माझा प्रश्न पडला शिकस काय एपी आहे ना कशामुळे आहे सांगा तुम्ही कारण त्याच्यातला फरक कसा आहे सेम आहे कॉन्स्टंट फरक आहे कितीचा फरक आहे 5 चा तर मग मी इथे लिहू शकतो a इक्वल टू किती येणार a इक्वल टू 100 d इक्वल टू t2 मायनस t1 म्हणजे 105 मायनस 100 किती येणार 5 मग d ची किंमत भेटली a ची किंमत भेटली d ची भेटली शेवटचं पद माहिती तुम्हाला म्हणजे tn ची किंमत इथे किती आहे 995 n ची आहे का नाही हाऊ मेनी आपल्याला n ची तर किंमत काढायची कशाची किंमत काढायची आपल्याला n ची तरी किंमत काढायची म्हणून लक्ष द्या आता मग आता इथे आपण फॉर्म्युला लिहू फॉर्म्युला काय येणार tn equal to a plus n minus 1 into d बरोबर आहे tn माहिती 995 a माहिती 100 plus n माहित नाही nच काढायचं त्याच्यासाठी तेवढं सगळं चालू आहे d किती या 5 बघा आता काय करू 5 मध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालते हां तर बघा 995 100 plus 5 ने कधी मध्ये मल्टिप्लाय करू 5 n होणार बस चला बस 5 into n 5 into 1 minus 5 100 minus 5 हे दोनांची सबट्रॅक्शन बेरीज ऍडिशन काय होती का नाही 100 minus 5 बस 995 100 minus 5 95 plus 5n हे प्लस इकडे आणल्यामुळे काय होणार मायनस 995 मायनस 95 इक्वल टू 5n म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करा किती येणार 900 इक्वल टू 5n म्हणजे ला 5 ने डिवाइड करा इकडे 5 ने करा 5 1 5 5 1 5 4 उरले 5 8 40 0 ला 0 हे 5 5 कॅन्सल ते n इक्वल किती आलं 100 म्हणजे 5 मध्ये भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती ता 100 तर तुम्ही खाली वाक्य कसं लिहू शकता देयर आर 183 डिजिट नॅचरल नंबर देयर आर वाक्य कसं लिहिणार देयर आर 103 नाही सॉरी 100 म्हणजे वाक्य लिहा देयर आर 183 नॅचरल 3 डिजिट 3 नॅचरल डिजिट कसं लिहू शकतात 3 डिजिट नॅचरल नंबर 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5 बरोबर आहे असं सर्वांनी व्यवस्थित वाक्य खाली लिहू आणि तुम्हाला हा क्वेश्चन समजला असं मला असं वाटतं तुम्ही असं बी इथे कॅल्क्युलेशन करू शकता बघा हे प्लस आहे 100 काय आणलं मायनस करा बरोबर आहे हां हे 5 इथं गुणाकारात आहे इकडे भागाकारात बनवू शकतात तसं करू शकतात जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं मी माझ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर आजच्या आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण जवळपास 6 प्रॉब्लेम घेतले तर आता त्याच्या 10 प्रॉब्लेम आहे उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपला हा
प्रॅक्टिस सेट 3.2 समाप्त होईल. आज आपण जवळपास 50% वर हा प्रॅक्टिस सेट घेतला. 6 प्रॉब्लेम आज घेतले. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण राहिलेले 4 प्रॉब्लेम घेऊ आणि हा प्रॅक्टिस सेट समाप्त होईल. तर सर्वांनी तुम्ही माझे व्हिडिओ पहा, व्यवस्थित त्याला लक्ष देऊन अभ्यास करा. काही समजत नसेल तर मला कळवत राहा. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथं थांबू. सर्वांना धन्यवाद.